बसमधून तिसऱ्या बसमध्ये आलो आहोत आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला. जागा चेंज, तुम्ही इथे बसायला जागा चेंज म्हणजे आहे का संपली? मज्जा आली ना सगळ्यांना? पण मूड ऑफ झालेला, पण आता सगळे इथलं दर्शन घेऊन सगळे खुश आहेत. कसं वाटतंय? खूप थंडी वाजते. मज्जा आली ना? पण आता मज्जा आली. मूड ऑफ होते, खूप छान वाटतंय दर्शन झालं. काही मज्जा आली ना ग आता? मस्त वाटतंय आता सगळ्यांचे चेहरे आमचे हॅपी हॅपी दिसतात. आमचं दर्शन खूप छान झालंय म्हणून. चला आता वाजले आहेत आणि आमचा प्रवास सुरू झाला आहे. गाडी घाटात आहे आता म्हणून जरा मस्ती चालू आहे. आम्ही खूप मस्त नाचतोय सगळे, खूप मजा येते ना. फक्त मागचे जेवढ्यापैकी सगळे गोंगाटे, पुढचे सगळे झोपले का? पुढचे झोपले का? आवाजच येत नाही पुढच्यांचा. काय बाय 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 काय झोपल्या का तुम्ही? जेवणानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघा तो अप्रतिम असेल. त्या मोदक घ्यायला सगळेजण उतरले. मम्मी घेते. ते शॉपिंग केली आहे थोडी. शॉपिंग चालू आहे अजून इथे. मज्जा झाली आता. पुढची मज्जा करणार. पुढचे लोक तुम्हाला नाचून दाखवणार आहेत. सगळे पुढचे नाचून दाखवणार. बघू आता कोणापासून समजलेलंच आपल्याला. पहिली सुरुवात या काकींपासून. पहिले या काकी आता नाचून दाखवणार. चला जरा प्रॉब्लेम झालाय ते पाण्यात. मी त्याला ड्रायव्हर काकांचे पेढ्याचे बॉक्स आता सगळे भिजणार आहेत त्या पाण्याने. पाण्याची बॉटल फुटली आहे. सगळ्यांना मस्ती सुचले म्हणून सगळे असेच टाइमपास करताय. आलोय आता हॉटेलमध्ये. बघतोय अजून जेवण आलं नाही. भूक लागले का? भूक लागली आता. भूक लागली सगळ्यांना. भूक लागली. अर्धे मेंबर तिथे बसलेत, अर्धे इथे बसलेत. सगळ्यांनाच भूक लागली. आता जेवल्यावर सगळे झोपणार आहेत. जेवायचं एकदम असं ताणून द्यायचं डायरेक्ट तिथंच वैतीवाडी हॉटेलला. आणि तारीफ करतायत ढाब्याची. कसं चालेल असं? आलेत तुम्ही हॉटेलला आणि तारीफ करतायत ढाब्याची. ते लोकांना काय वाटेल? आपल्याला हकलवतील इथून. आले तर नाही त्यांना ती आला आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघू शकता. कसं वाटतंय? एवढ्या सगळ्या लोकांमध्ये पहिला ताट तुम्हाला भेटलाय. करताय आता जरा चेहऱ्यावर खुशी आली आहे सगळ्यांच्या. बघू शकतो. आले चेहऱ्यावर खुशी आले. ताट फायनली. काय काय भाजी आहे? कोणती भाजी बोलली? व्हेज कोल्हापुरी, वाटाणा बटाटा, डाळ, भात, पापड, रोटी, लोणचं आणि हे काय गोड आहे ना? खीर आहे. या जेवायला. त्यांचं आलं नाहीये अजून. येईल ह्यांचं पण. जेवतो आम्ही आता. चला आता जरा बरं वाटतंय. पोटाला आधार भेटला. कसं वाटतंय? वाटते झालंय पण ह्यांचं जेवण अजून चालू आहे. जेवून जेवा दुसऱ्या बसमधून तिसऱ्या बसमध्ये आलोय. कसं वाटतंय? दुसऱ्या बसमधून तिसऱ्या बसमध्ये पण यावं लागेल. काय काकी काय बोलता? काय बोलू आता? हा असा पहिलाच अनुभव. 15 वर्षात पहिल्यांदा अनुभव आलाय. आणि इथून पुढे पिकनिक बंद. जायचं असेल तर प्लेन न जाणार किंवा मग ट्रेन.
बघू शकतो. दुसऱ्या बसमध्ये तिसऱ्या बसमध्ये तरी एनर्जी काही संपत नाही. मस्ती करणं चालूच आहे. 2:30 वाजलेत रात्रीचे. कसं वाटतंय? पवडलेल्या आहेत आता. एवढ्यात आम्ही पनवेल ते ठाणा गाठलं असतं. आता कोणाला झोप येणार नाही. आता नाही. बाय बाय. निघालो आहोत आम्ही आता या बस मधून. चला थोडी चला. अजिबात नाही होती नव्हती ती पण आता या लास्ट बसमध्ये गेली. चला काय बोलू इच्छिता तुम्ही आता? काय नाही, दुसरी गाडी आहे आपली. दुसरी गाडी आहे. थोडासा झाला आपला टाइमच खराब होता म्हणायचं आणि झालं योगायोगानं. तिन्ही वेळेस पण मदतीला माणसं आली आपल्या. जेंट्स लोक कुणी नसताना एकदम सेफ मध्ये आहे आणि आता व्यवस्थित खाण्याला आम्ही निघालोय. थोडासा झाला इशू पण काय नो प्रॉब्लेम. बाप्पा काय नाही आहेत. दिसणार नाही कोण. जोय जरा सगळ्यांची. आणि आता आम्ही पेनला पोहोचलो. कसं वाटतंय? एकदम बॅड. आम्ही जागे आहोत. सगळे झोपलेले आता उठलेत. स्वामींचं गाणं लागलंय तर सगळे आता. आणि आता बघतायत माझ्याकडे मी अशी बोलते तर सगळे झोपलेले आता उठलेत. अरे आमची पिकनिक संपली आहे. आम्ही ठाण्याला पोहोचलो आहोत. आता आपण सगळ्यांनी मज्जा आली ना? मज्जा आली ना? काय घरी बाय. सगळ्यांना काम करायचे घरी जाऊन. भांडी आराम पण करा. आता बोल आराम नाही केला. बाय. आम्ही आता घरी आलोय. सकाळी तिथून 7 वाजता निघालेलो संध्याकाळी आणि आता घरी पोहोचलोय फायनली. ट्रिप संपली आहे. गणपती महाबळेश्वर. खूप कठीण अशी वेळ आलेली तरी पण बाप्पाने आम्हाला सुखरूप काही ना काहीतरी पाठवतच होता आमच्यासाठी आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचले आणि दर्शन पण खूप छान झालं. भेटू नेक्स्ट ब्लॉग.